एखाद्या आपल्या लेकीबाईच्या हातामध्ये जर तलवार दिसली तर कुणाच्या बापाची हिंमत होईल हो लेकीबाईकडे वाकडं बघण्याची? होणारच नाही। जीन्स घालायची घाला, शॉर्ट घाला, फुल घाला, हाफ घाला, काय बी घाला, पण निदान तेवढा दम ठेवा की समोर एखादा आला तर त्याची मान सुद्धा कापण्याची ताकद आपल्या लेकीबाईच्या मनगटात पाहिजे। या बांगड्यांची ताकद लय मोठी आहे महाराज। बांगड्या घालताना तुम्ही बांगड्या, भांडण झालं की आपण माणसाला म्हणतो बांगड्या भर तू बांगड्या, पण या बांगड्यांची ताकद एवढी आहे, या बांगड्यांनी भगवंताला सुद्धा जन्माला घातले है की नाही? ब्रह्मांडाच्या चालकाला मालकाला सुद्धा जन्म देणारी सुद्धा एक स्त्री आहे, तुम्हाला आम्हाला जन्म घालणारी स्त्री आहे। एवढीच नाही, 1600 वर्षाचा अंधार ज्या वेळेला दाटून आला त्या वेळेला सुद्धा जगदंबे प्रमाणे कोण उभी राहिली? या स्वराज्याची जननी उभी राहिली। जिजाऊ आईसाहेबांचा जन्म होऊन ती जिजामाता आली आणि म्हणून स्वराज्य निर्माण झालं। म्हणून बांगड्यांना कधी कमी लेखायचं? स्त्रियस्य चरितम पुरुषस्य भाग्यम अरे देवो न जानाति कुतो मनुष्य। स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य हे विधाता जो निर्माण करतो स्त्रीला त्याला सुद्धा कळत नाही की तुमची आमची काय कथा आहे। म्हणून इथं बसणं फार गरजेचं आहे हे मला सांगायचंय। असो